प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया दिल खुला श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन स्तरावर सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी दरवर्षी भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग यांच्यामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात येतं. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्तानं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिका यांतर्गत आजच्या भागात विख्यात कवी बा सी मर्ढेकरांची कविता या विषयावर ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांचं व्याख्यान ऐकणार आहोत. ऐकूयात तर. मर्ढेकरांच्या कवितेपासून मराठी काव्य क्षेत्रात एक नवयुग सुरू झालं. ही नवी कविता लिहिण्यासाठी मर्ढेकरांना फार मोठा काळ लागला नाही. 1945च्या सुमाराला त्यांनी ही नव कविता लिहायला प्रारंभ केला आणि 1956मध्ये त्यांचा मृत्यू झाला. या कवितेचं अतिशय महत्त्वाचं एक वैशिष्ट्य असं की ही कविता समकालीन वास्तवाशी पुन्हा एकदा जोडली गेली. मधल्या काळामध्ये ही कविता स्वप्नाळू, रोमॅन्टिक स्वरूपाची, माणसाचं आदर्श असं चित्रण करणारी, माणसाचा इगो कुरवाळणारी अशा प्रकारची ही कविता होती. माणसाच्या कर्तृत्वावर, माणसाच्या कार्यक्षमतेवर असाधारण विश्वास ही कविता दाखवत होती. एक उदाहरण म्हणून कोलंबसाचे गर्वगीत ही कुसुमाग्रज यांची कविता आपण या संदर्भात पाहू शकतो. अनंत अमुची ध्येय सक्ती अनंत आशा किनारा तुला पामराला. समुद्र खवळलेला असतो. कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला आहे. बोट त्याची बुडेल की काय अशी परिस्थिती आहे आणि हा कोलंबस सागराला उद्देशून असे आत्मविश्वासाचे उद्गार काढतो. अशी ही कविता एक प्रकारे हळूहळू खोटी बनत गेली. वास्तव एकीकडे आणि ही कविता दुसरीकडे असं एक रूप या काळामध्ये या कवितेला प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. मर्ढेकरांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, त्यांनी आपली कविता या वास्तवाशी जोडून घेतली. एका कवितेचं उदाहरण घेऊ. छोटा मुलगा आपल्या टेर्या बडवत भीक मागतो आहे. त्याच्या पाठीमागे त्याची फाटक्या वस्त्रांमधली आई आहे आणि हे दोघे भीक मागतायत. लोक, श्रीमंत लोक त्यांना काही आर्थिक मदत देत आहेत. हे एक चित्र ते पहिल्यांदा रंगवतात आणि नंतर म्हणतात, होऊन या नंगे पोटी घास घ्यावा, आम्हीही तो द्यावा हलाखीही. टेर्या अर्धपोट जोवरी आहेत, ओंगळ समस्त आम्ही नंगे. संपूर्ण समाजच नागवा आहे. जोपर्यंत टिर्या बडवीत एखादं मूल भीक मागत आहे तोपर्यंत आम्ही सगळेच नंगे आहोत. असं हे वास्तव या देशामध्ये होतं. ही कविता वेगळ्या रूपात प्रकट झाली. हे रूप मराठीमध्ये यापूर्वी कधीही अवतीर्ण झालेलं नव्हतं. एक पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वल्प विराम हा या कवितेमध्ये अर्थपूर्ण बनवला गेला. जे कवितेत महत्त्वाचं नाही, कवितेत ज्या शब्दांना कसलंच कार्य नाही असा शब्दांचा फापट पसारा मर्ढेकरांनी पार वगळून टाकला. त्यामुळे एक चिरेबंद, बंदिस्त अशा घाटाची एक कविता त्यांनी निर्माण केली. दुसरं म्हणजे प्रतिमांच्या भाषेचा वापर केला.
ही प्रतिमांची भाषा यापूर्वी अलंकारांच्या रूपानं प्रकट होत असे. ही प्रतिमा अतिशय अर्थपूर्ण, त्या कवितेचा एक सेंद्रिय घटक असलेली अशी त्यांनी बनवली. आणि शब्दांचे बारीक सारीक अर्थ, हे सगळे अर्थ आपल्या कवितेत अर्थपूर्ण बनवणे, या पद्धतीची ही कविता होती. ही कविता इतकी वेगळी होती की ही कविता आहे की नाही असंच त्या काळातल्या वाचकांना वाटत असे. त्या काळातले सगळे महत्त्वाचे टीकाकार मर्ढेकरांची कविता ही कविताच नाही आणि मर्ढेकर हे कवीच नाहीत असं सतत बोलत असत, लिहित असत. मर्ढेकरांवर प्रचंड मोठी टीका त्या काळामध्ये झालेली आपल्याला दिसते. परंतु गंमत अशी की ही कविताच नाही तर मग ही वाचता कशासाठी. पण ही कविता अशी होती की ती वाचल्या वाचून गत्यंतरही नव्हतं आणि ती कळतही नव्हती. ती कविता आहे हे कळत नव्हतं आणि म्हणून समीक्षकांची मोठी चमत्कारिक पंचाईत ही झाली. मर्ढेकरांचं एक दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मर्ढेकरांनी जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. मराठी कविता जी होती ती सामान्यपणे रोमॅन्टिक परंपरेतली कविता होती. रोमॅन्टिक परंपरेमध्ये माणूस हा या विश्वाचा केंद्रबिंदू कल्पला जातो आणि हे सगळं जग मानवाशी जोडलं गेलेलं आहे. मानव हा जगाचा अंगभूत भाग आहे, निसर्गाचाच तो एक मूळ घटक आहे अशी भूमिका घेतली जाते. तो कर्तृत्ववान आहे आणि या निसर्गाचा तो आपल्या भल्यासाठी उपयोगही करतो. पहिल्यांदा केशवसुतांनी हा रोमॅन्टिसिझम मराठीमध्ये आणला. एक कविता त्यांची आपण या दृष्टीने विचारात घेऊ. नव्या मनूतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. जिकडे तिकडे माझी भावंडे आहेत, ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे. ही जाणीव आहे. ते आणि मी आमच्यामध्ये एकच रक्त आहे. या संपूर्ण विश्वाचा मी सजीव असा घटक आहे अशी ही भूमिका होती. मर्ढेकरांनी वेगळी भूमिका घेतली. या अनंत अशा विश्वामध्ये पृथ्वी ही एक छोटा ग्रह आहे, नगण्य ग्रह आहे. या पृथ्वीवरचा मानव हा त्याहीपेक्षा नगण्य आहे. म्हणजे प्रचंड वाळवंट असावं आणि त्यात एक वाळूचा कण, त्या एका वाळूच्या कणाला काय किंमत? काहीच किंमत नाही. माणूस हा असा वाळूच्या कणासारखा आहे. दुसरं असं की या मानवाच्या जीवनाला काही अर्थच उरलेला नाही. तो का जगतो, कशासाठी जगतो? त्यांनी एका सामान्य माणूस तो जन्म घेतो, मरेपर्यंत कष्ट करून भाकरी मिळवतो आणि केवळ पोट भरत राहणे, जिवंत राहणे एवढंच त्याचं कार्य असतं. संतती निर्माण करतो, ही संततीही याच पद्धतीनं जगत जाते. मग हा माणूस या निसर्गानं निर्माण कसा का केला, त्याचं कार्य काय, तो कशासाठी अस्तित्वात आला, असे प्रश्न हे पडायला लागतात. आणि याचं हा एक दुबळा असा हा माणूस, ज्याच्यामध्ये कसलंही कर्तृत्व नाही, असा माणूस हा केवळ परमेश्वराच्या हातातलं बाहुलं आहे. मर्ढेकर म्हणतात, किती भीतीचे जीवन माझे तुलाच ठावे सदा रंग तू, किती शीतांची माझी भूक ओर बाळते आतील किंतु. माझी भूक किती शीतांची आहे, किती अन्न मी खाल्लं पाहिजे हे सुद्धा तूच ठरवतो. माझ्या जीवनामध्ये एक वर्तमान असतो, एक भूतकाळ असतो, एक भविष्यकाळ असतो आणि याच्यामधून तुझी वीज वाहते. हा काळ तू घडवलेला आहेस. वीज वाहते होण्याचीच, होते आहे होईल त्यातून, वीज वाहते होण्याचीच, या स्नायूंच्या तारांसारे तुझ्याच हाताखाली स्विच. अशा प्रकारे आम्ही केवळ परमेश्वराच्या हातातले बाहुलं आहे.
स्विच बंद करावा आणि वीज प्रवाह थांबावा, स्विच बंद करावा आणि माणूस मरून जावा. जोपर्यंत परमेश्वर आमचा स्विच दाबत नाही तोपर्यंत आम्ही अस्तित्वात आहोत. ज्या क्षणी हा स्विच दाबला जातो त्या क्षणी आमचं अस्तित्व संपुष्टात येऊन जातं. आम्ही कसं जगावं, आम्ही किती जगावं, आम्ही जगताना काय करावं याच्यावर माझं वैयक्तिक नियंत्रण नाहीच. आचार्य सज भागवत हे महाराष्ट्रातले फार मोठे विद्वान आचार्य, त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे लिहिता ते लोकांना पचलं नाही तरी ते तुम्ही लिहिलं पाहिजे. सत्य हे असंच न पचणारं असतं आणि तरीही ते मांडावं लागतं आणि तुम्ही ते काम करत आहात ही एक समाधानाची बाब आहे. आणि तुम्ही आपली निष्ठा याबद्दलची कधीही सोडू नका असं जाहीर आव्हान आचार्य भागवतांनी मर्ढेकरांना त्या काळात केलं. आणि मर्ढेकर कुठेही तडजोड न करता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत शेवटपर्यंत लिहित राहिले. नवकवितेचा एक प्रवाहच मर्ढेकरांपासून सुरू झाला. तो जवळपास परवापर्यंत अस्तित्वात होता. नंतर पुन्हा एकदा मराठी कविता बदलली, परंतु एक दीर्घ काळ या नवकवितेनं मराठी काव्यसृष्टीवर राज्य केलं आणि हे राज्य घडवण्याचं काम मर्ढेकरांच्या कवितेनं केलं. श्रोतेहो, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिलखुलास या कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिका या अंतर्गत आजच्या भागात विख्यात कवी बा सी मर्ढेकरांची कविता या विषयावर ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांचे विचार आपण दिलखुलास या कार्यक्रमातून जाणून घेतलेत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास.